नमस्कार, उत्कर्षास कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे चायनीज व्हेज फ्राईड राईस। याच्यामध्ये मी सोया चंक्सचा सुद्धा वापर केलेला आहे, त्यामुळे आपल्या फ्राईड राईसचं प्रोटीन कंटेंट वाढेल। फ्राईड राईस तुम्ही व्हेज मंचुरियन किंवा गोबी मंचुरियन बरोबर खाऊ शकता। माझ्या चॅनलवरची गोबी मंचुरियनची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ती जरूर बघा आणि नक्की ट्राय करा। चला तर मग फ्राईड राईस बनवायला सुरुवात करूया। मी इथे भात मोकळा शिजवून घेतलेला आहे। मी आंबेमोहोर तांदूळ वापरलेला आहे, तुम्ही बासमती तांदूळही वापरू शकता। कोबी, गाजर आणि सिमला मिरची मी कापून घेतलेली आहे, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही छोटे तुकडे सुद्धा करू शकता। सोया चंक्स मी इथे धुवून घेतलेले आहेत। त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि उकळतं पाणी घालूया। यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं आपण त्याला रेस्ट देऊया। 10 ते 15 मिनिटांनंतर सोया चंक्सनी पाणी सोक केलेलं आहे आणि ते छान फुललेले आहेत। सोया चंक्समधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे, यामुळे स्टर फ्राय करताना आपल्याला सोपं जाईल। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही यातलं सगळं पाणी काढून टाकू शकता। यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि आलं मी घेतलेलं आहे, जे आपल्याला फ्राईड राईस तयार करताना लागेल। ते मी अतिशय बारीक चॉप करून घेतलेलं आहे। आता आपण फ्राईड राईस करायला सुरुवात करूया। यासाठी सगळ्यात आधी आपल्याला सोया चंक्स स्टर फ्राय करून घ्यायचे आहेत। कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यात सोया चंक्स घालूया। थोडा वेळ परतूया। यानंतर त्याच्यामध्ये सोया सॉस आणि चिली सॉस घालूया आणि नीट मिक्स करूया। यानंतर चॉप केलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची त्यात घालूया आणि नीट मिक्स करूया। आता हे स्टर फ्राय केलेले सोया चंक्स आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहेत, जे आपण नंतर फ्राईड राईसमध्ये घालणार आहोत। कढईमध्ये मी पुन्हा तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये चॉप केलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालायचं आहे। एखादं मिनिटं ते परतायचं आहे। यानंतर त्याच्यामध्ये गाजर घालूया आणि परतून घेऊया। यानंतर सिमला मिरची आणि थोडंसं मीठ घालूया आणि नीट मिक्स करूया। यानंतर कोबी घालूया। यानंतर सोया चंक्स घालूया, सोया सॉस आणि चिली सॉस घालूया। सोया सॉसमध्ये बऱ्यापैकी मीठ असतं, त्यामुळे आपण जे वरून मीठ घालणार आहोत ते घालताना थोडंसं कमीच घालायचं आहे। यानंतर ह्याच्यामध्ये मोकळा शिजवलेला भात घालायचा आहे आणि हलक्या हाताने हे सगळं एकत्र करायचं आहे। आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे यावेळेला। भाताची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता।
तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.